का आत्यापाशी गेले रे बाबा, का हसते. हिरोनी आहे, हिरोनी आत्याची हिरोनी. इथं आलं ना सासून असं मस्त बघा चालतंय. या दोघींच दोघी एक होत्यात आणि मला कावत्यात बरं का, काय बी असलं तर. होय होय होय, चुका काढायच्या माझ्यानं काय बसल्या बसल्या. तुम्ही दोघी वर्षानं सांगायचं चुका आणि आईने म्हणायचं हे तसं काय असते, तसं का करतोस, असं का करतोस. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर सकाळी सकाळी बाळाचा खाऊ अगोदर बनवते आणि पद्धतीने मला शिकवलं होतं ना ताईंनी, आमच्या ननंदबाईने तशाच पद्धतीने करते. तर ज्वारीचं पीठ वगैरे हे करून घेतले, चाळून मिक्स करून घेते. मेन म्हणजे आज नाश्त्याला सुशीला नाही असणार आहे, कारण दररोज सुशीला व्हायला असं सगळेच म्हणायला लागले. त्यामुळे मग जरा वगैरे तिथे काढून ठेवला पलीकडे दिसेल. हो, सकाळचं चहा पाणी झालेला आहे, वतल्यात मस्त पाणी तापायला चालू आहे बाहेर. आणि आता रवा भाजून घ्यायचा. काय दिवस असेल तर तुमच्यासोबत शेअर करेन. इकडे बघा मॅडमचं लय लवकर काम असतं. हो का बघा, लगेच बसायचंच नाही, उभं राहायचं. काय जे सापडत त्याला धरून उभं राहायचं. दिदी आले तेव्हा, दिदी आले जावा दीदीकडे. आणि गणपती बाप्पाच्या याच्यामुळे वगैरे श्रीला ना म्हणजे बऱ्यापैकी सुट्ट्या मिळाल्या, त्यामुळे शाळा हो आता उद्या सकाळी आणि तिथे पोहोचू, तर त्यानुसार त्यामुळे शाळा त्याची एक दिवस मिस होणार नाही. चहा झालेला आहे, एक चहा झाला ऑलरेडी, कप दिसतच. आता म्हणजे कसं इकडे गावी असलं ना जरा थोडं जास्त प्रमाण होतं, साहजिक आहे. सकाळी डिकशन, परत दुधाचा. आता भाऊ गेले दूध आणायला. आई का नाही, जरा उपीट करते, जरा मुगाळ जायचं मोकळं करते. इथं आलं ना सासून असं मस्त बघा चालतंय. या दोघींच दोघी एक होत्यात आणि मला कावत्यात बरं का, काय बी असलं तर. होय होय होय, चुका काढायच्या माझ्यानं काय बसल्या बसल्या. तुम्ही दोघी वर्षानं सांगायचं चुका आणि आईने म्हणायचं हे तसं काय असते, तसं का करतोस, असं का करतोस. आणि ही 6 महिन्याच्या माझ्या का चाड्या सांगते बरं का आईला. पश्चात सांगितल्या जातात व्यक्ती नसताना, आणि समोर सांगितलं समक्ष चाडी ग. मिरची जर तसे असतात का नाही का नाही, ही जुनी. हो, आळून येते एक न्याळ होते, हटून हटून चवी ती. वगैरे झाली आता आणि बाळ झोपले. तर आता कन्फ्युजन असं आहे की आम्ही जाणार आहोत गिरजाताईंकडे, कारण की वैष्णवी जाणार आहेत काही दिवसांनी त्यांच्या सासरी डिलेव्हरीसाठी आलेल्या. तर त्यांना मुलगा झालाय आणि त्यांच्या जुळ्या मुली बघायला आपण गेलो होतो. तुम्ही तो ब्लॉग मे बी पाहायला असेल सुद्धा. तिकडे जातोय भेटायला त्यांना, कारण परत त्या तिकडे आणि गेल्या तरी रामेगाव जवळच आहे म्हणा तसं, पण आम्ही इथं आलोय तर चला असं, आणि आवर्जून जायचं म्हणलं तर रामेगावला जावं लागणार. 2 महिने झाले डिलेव्हरी होऊन त्यांना, आणि बाळ झोपलेलं आहे. तर तिला घेऊन जावं की आता ठेवून जावं असं व्हायलंय, कारण इथून जवळ आहे पण उठली तर परत कसं, आणि नाही नावं तर त्यांना पण बघायला मिळणार ना वैष्णवीला, कारण त्यांना कुठं परत आवर्जून हे करता येणार नाही. त्यामुळे तर म्हणणार मामी तुम्ही एकट्या चालवा का, बाळाला काय आणलंय नाही. तर बघू, माझं इथलं थोडंसं आहे क्लिनिकचं. हे गेलेत रामभैयांकडे गाडी आणायला, म्हणजे 2 व्हीलरवर जाणार आहोत. तर ते गाडी घेऊन येतात, तोपर्यंत इथलं मी आवरते आणि इथलं क्लिनिंग झालं तोपर्यंत बाळ उठलं तर तिला घेऊन जाऊ. तसं तर नेहमी आम्ही भाऊंच्या लुणावर जातो, परंतु असं झालंय की भाऊ शेतात गेलेत आणि आत्ता सध्या मग रामभैयाचीच गाडी आहे, तर ती पण सर्व्हिसिंगला दिली आहे. त्यामुळे कदाचित त्यांना वेळ लागेल म्हणत होते ते.
तर तोपर्यंत इथलं घरातलं आवरते. कारण कसं आहे माहिती का, शांभवीला जरा जरी खाली सोडलं म्हटलं की लगेच फरशीवरचं काही ना काही उचलून ती तोंडात घालते. साहजिक आहे, परंतु स्वच्छता ठेवणंही तितकंच जास्त गरजेचं आहे. आणि 2 ते 3 ते 4 वेळा किती वेळा तरी झाडून मारून होतंच. आणि स्त्रीचं मध्ये मध्ये खेळणं सुरूच असतं. आता इथला सगळा पसारा वगैरे आवरून झालाय, झाडून काढून घेते. आणि थोडंसं बाहेर शेणाचं आहे काही, म्हणजे जनावरांचा कोटा पण तिथेच केलेला आहे. कारण आई भाऊंना प्रत्येक वेळी तिकडे लांब कोट्याकडे जाणं पॉसिबल होत नव्हतं, त्यामुळे तिथल्या तिथंच आहे. मग थोडंसं शेणकूड वगैरे पाहायला लागून ते घरात येतच, त्यामुळे 3-4 वेळा तरी झाडून मारणं हे होतंच. आणि अगोदरपेक्षा आत्ता जास्त, कारण बाळामुळे. तर इथला हा जो पोर्च दिसतो तुम्हाला, इथे स्लॅब आहे. आणि याच्या पुढचा जो भाग आहे तिथून पुढे पत्रे टाकलेले आहेत. आणि ऑलमोस्ट तुम्ही जेवढं फिराल लांबजण्यामध्ये प्रत्येकाच्या इथे तुम्हाला पत्र्याचं पुढे तरी शेड दिसेल, जरी स्लॅबचं बांधकाम असलं तरी. काय करायला येते ना, कोणचं कणिक भाजायला. होय, इथे किती सुंदर फ्लॉवर्स आलेत. आणि मी काय समजत होते इथं आहे ना लाल जास्वंद, तसंच आहे काय की. चा कलर बघा केवढा सुंदर आहे, 2 कलर आहेत. हा बघा, मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते. होय, एवढं छोटं असून आले हो, तेच विशेष वाटतं. चांगलं चिटकलं का नाही बरोबर लागत. हा मस्त आलंय, मी तर आत्ता बघितलंय एवढ्या वेळात. इथं पण एक आहे, आणून लावलं ते खोटकं चमकुराला देखील एवढं पाणी. घरच्या पुरते होतात पान आळूचे, आळूवड्या. चहा, नाश्ता, स्वयंपाक, भाऊंचा डब्बा हे सगळं झालेलं आहे. आता कपडे धुवायचे राहिलेत आणि पटकन आता कपडे धुवायला घेते. कारण का तिकडे किती वेळ लागणार आहे त्यांच्या इकडे ते सांगता येत नाही. सध्या पावसाचं वातावरण आहे, अचानक ऊन अचानक पाऊस असं पण आहे. त्यामुळे तिकडे जर जास्त वेळ लागला, पावसात वगैरे अडकलो, तर कपडे अगोदर वाळून व्हायला हवेत. कारण की म्हणजे ऊन जर कडक असेल तेवढ्या वेळात सुकतील तेवढे सुकतील. जर जायचंच ठरलं रात्री तर मग परत आणखी ते ओले कपडे त्याची वेगळी बॅग करावी लागते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्यामुळे म्हटलं की नकोच, आपण पटापट ते धुवून. हो, तुमचे आभार पण मानायचे आहेत. कारण खूप साऱ्या जणींनी काळजी व्यक्त केली आहे की खूप जास्त दगदग करू नकोस, आत्ताच 1 महिना पण झाला नाही ऑपरेशन होऊन, कशाला एवढी सगळी कामं करतेस. पण अजून एक बाजू, म्हणजे प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात. तर दुसरी बाजू ही पण आहे की आईंना त्यांचं सगळंच करायचं असतं, म्हणजे करावं लागतं. मी इथं नसताना की कपडे धुणं, भांडे किंवा मग स्वयंपाक आणि सगळंच आईंना करावं लागतं. भाऊ शेताला जात असले तरी आईंना पण बरंच सारं काम असतं. मग मी आल्यानंतर तरी थोडंसं त्यांना आराम भेटावा हा उद्देश आहे. आणि कितीही नाही म्हटलं ना तर सासरी जेव्हा सून बसून राहते ना तर ती कुणालाच आवडत नसतं किंवा नकोशीच असते मग तशी सून. त्यामुळे मी म्हणजे काम तर करते पण जास्त लोड घेऊन करत नाही आहे. जसं की भांडे तुम्ही बघितलं असेल, मला शक्य होतं त्या पद्धतीने मी ती स्वच्छ केली. काही जणींचं असं होतं की जरासं ताकद लाव किंवा जरासं आणखी जास्त हे कर. तर माझ्या शरीराची जेवढी कपॅसिटी आहे किंवा ज्या फेजमधून मी जाते त्याच्यातून मला जशी कामं होत आहेत तशी मी करण्याचा प्रयत्न करते. जेव्हा मी पूर्ण रिकवर होईल तेव्हा मी तुमची जशी अपेक्षा आहे की अगदी ताकदीने सगळी कामं करावी तर तीसुद्धा करेन. पण सध्या मला खरंच क्षमा करा. माझ्यात जेवढी क्षमता आहे, मला जेवढं शक्य होतं आहे आणि ज्या गोष्टींनी मला त्रास होणार नाही तेवढ्यापर्यंत मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि शेवटी बघा, बोलणारे दोन्ही बाजूनी बोलत असतात. सो मी त्याचं काहीच नाही करू शकत. मी माझ्या परीने 100% प्रामाणिकपणे करते ना, एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. आज आपल्याला संध्याकाळी जायचं आहे कोल्हापूरसाठी, बुकिंग वगैरे केलेलं आहे. मग त्यात भाऊजींनी आणि गिरजाताईंनी बोलवलंय तर आम्ही निघालो तांबरवाडीला. कुठं आम्ही जर वेळेस पण आलो ना हा ताईंकडे आणि तिकडे चक्कर असते तर आजीच्या पण गोळ्या विसरल्यात, त्या पण जात जात गोळ्या विसरलेल्या. काल आजी विसरून गेले हा आणि रात्री गोळीच नव्हती अशी म्हणले. तर आम्ही झोपेतून उठून आता निघालोय टिक्का लावून. अर्धवट झाली आमची. येता आई. चला छान आहे मग कमी करून घे. 50 नाही हे द्या. एक डझन. हा बस.
हे बाबा पडला दादा गाडीवर कसं बघ डाग नसावे त्याला. जय शिवराय म्हण ग पिलू. हे पिलू जय शिवराय जय शिवराय. पोहोचलोय आम्ही आता तांबडवाडीत. नॉट तांबड, मी म्हणायचे तांबडवाडी, पण आज मी पाठी वाचली तर ती आहे तांबरवाडी. पण मला असं वाटतं तांबडी माती आहे म्हणून म्हणत असतील. खरं तर आंबेवाडी नाव द्यायला पाहिजे. एवढे आंब्याचे झाड आहेत प्रत्येकाच्या दारात. सगळं गावात एंट्री केली की आंबेच दिसायला लागतात. आलोय आमच्या थोरल्या नंदुबाईच्यात. हे बघा इथं मुगच आहे ना, मूग वाळ्यात घातलाय ताईंनी. असतात बाळ घरात असल्यास. कोण आहे का? पाणी जरा पायावर गेलं. सर्व्हिसिंगला टाकली होती. किती उशीर केलायस रे? मोहर लागल्यावर या दिवसात. कस काय? माझ्या आंब्याला बी तसंच होत होतं का नाही मग? हो पाय धरलाय. का आत्यापाशी गेले रे बाबा. का हसते. हिरोनी आहे हिरोनी. आत्याची हिरोनी. चला बाळ आहे बाळ बाळ. बघा बाळाला घेणार आहे. तू असं बसायचं. बस तू मुक्की झाली इथं घ्यायचं तुला. हा हो असले रावले चांगलं बाळ चालेल की. कसं बघायला लागले. अरे का बघा बघा आईयाकड कोण आहे. कोण गेले आईयाकड. कोण गेले आईयाकड. आता तिला वाटायला लागले कोण घेतलंय. आजी कुणाची आहे ग. आजी कुणाची तुझे. होय तुझे. पंजी आजी आहे ती तुझी. पंजी आजी. पंजी आजी कुणाची आहे ग. कुणाची आहे ग. ही आहे होय. ती आहे. ती आहे म्हणते. कसलं ओळखले बघ की. ती आहे म्हणते. पंजी आजी आहे तुझी. कुणाची आहे ती. कुणाची आहे. तुझी आहे होय. तुझी आहे होय. घातला होता की अजून घालते. आजी कशी खाऊ घालती. पंजी आजी. आज रात्री बसणार. आज बसणार रात्री. सुट्टी नाही. कसं पुढच्या दिवाळीला आल्यास बुक आता. राहते राहते नादर आहे. आवडते.
शंभर इकडे बघ असले लेकरं सगळ्याला आवडते काय विचार केला ऑपरेशन झालंय चला लगेच म्हणून आहे का तिकडे माझं ऑपरेशन झालं ते असं चालतं अचानक नाही काम कसं ते पाठीचं आज नाही कुठं अजून 10 दिवसात गोळ्या दिल्या का 10 दिवसाच्या गोळ्या खाऊन मग होय मला म्हणलं तर कमी वाटायला लागले मला गाठ झाल्यास गाठ घेऊन जमतच नाही रक्ताची गाठ इगरायसाठी दिली मी गोळ्या तर ती गाठच ऑपरेशन करून काढावंच लागेल लय लागले जोरात गोळ्या घेतलाय पिलून आई पाया पडावं लागते काय भाजीच्या पडावं लागतंय भाची म्हणजे काशी असं काशी असते केल्याचं पुण्य असते आता हिचे मामाचा पाया पडतात आहे की नाही ग होय अंकल या आता तुम्ही पडू दे काय राहू दे आताच पडला आजी नाही 50 रुपयाला 4 कंस का आमचे तुकडं खाऊन चालले या पोराला कधीच आवडतंय पप्पा आणलं कसं भाऊजीने शेतातून कंस आणले तर कोंबडे तर लय आम्हाला आवडतात पप्पा घेऊन कोंबडे घालणार ते खायला नाही पकडाय आवडतं शेतात आहे त्यांचे पिल्ले इथं भरपूर आहेत कोंबडे लय आवडते त्याला दिवसभर येणार नाही घराकडे 2-3 दिवस झाला येऊ का माझ्याकडे नीट जावा जाताना चला कापूस कापूस आलोय आम्ही आता घरी आजी वगैरे पण भेटल्या बाळाला भेटलो बाळ पण छान हेल्दी आहे मस्त आणि आता मला वाटतं 2 तरी सहज वाजले असते मोबाईल कुठे मला चला आता शेतात पण जायचं चाललंय पण थोडस ऊन खाली उदावलंयच ऊन जास्त लागलं त्याच्यातून आल्यानंतर बराच वेळ आवरावर वगैरे केली त्यानंतर थोडासा गप्पा मारत बसलो होतो आम्ही सगळे आणि इतकी हीट झाली आहे ना बापरे हे बघा एक झालं की एक झालं की एक झालं की चालूच आहे ते तोंडातलं आणि